नमस्कार. माझ्या सर्व बायोस्टिम्युलंट फर्टिलायझर जे फर्टिलायझर कंट्रोल ॲक्टनुसार मॅन्युफॅक्चरिंग करतात त्या सर्व माझ्या बिझनेसमॅन मित्रांना, मॅन्युफॅक्चरर मित्रांना माझा मनापासून नमस्कार. मी घनश्याम हेमाडे आज तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देणार आहे. ते म्हणजे फर्टिलायझर कंट्रोल ॲक्टमध्ये कोणते कोणते शेड्यूल्स आहेत, या शेड्यूल्सनुसार आपल्याला काय काय टेस्टिंग कराव्या लागतात, कोणत्या कोणत्या टेस्टिंग होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं बरेचसे माझे म्हणजे हजारोच्या संख्येने असलेले बायोस्टिम्युलंट मॅन्युफॅक्चरर. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की बायोस्टिम्युलंट मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपल्याला फॅसिलिटी काय हव्या आहेत. त्यानंतर बायोस्टिम्युलंट मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर त्याचे टेस्टिंग पॅरामीटर्स काय आहेत, किंवा बायोस्टिम्युलंट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी तुम्हाला लायसन्स परमिशन घेण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती मी आज तुम्हाला 1985चा जो कायदा आहे या कायद्याच्या आधारित तुम्हाला सर्व माहिती मी ती सखोल देणार आहे. तर बरेचसे माझे जे काही मॅन्युफॅक्चरर मित्र आहेत ते कन्फ्यूज आहेत की मला बायोस्टिम्युलंटचं लायसन्स घेण्यासाठी काय करावं लागेल. ते लायसन्स महाराष्ट्रातलं असेल, महाराष्ट्राच्या बाहेरचं असेल, म्हणजे देशातल्या कोणत्याही राज्यातलं असेल, तर त्यासाठी आपले जेवढे पण बायोस्टिम्युलंट मॅन्युफॅक्चरर आहेत किंवा फर्टिलायझर कंट्रोल ॲक्टमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट मॅन्युफॅक्चरर आहेत, या सर्वांना NABL मानांकित असलेल्या लॅबचेच रिपोर्ट असणे मॅन्डेटरी आहे, अनिवार्य आहे, कायद्याने बंधनकारक आहे. ज्या मॅन्युफॅक्चरर व्यक्तीकडे, ज्या मॅन्युफॅक्चरर कंपनीकडे जर NABL टेस्टिंग लॅबोरेटरी रिपोर्ट असतील तर त्यांना राज्यातील व परराज्यातील लायसन्स घेण्यासाठी सोपं जातं. ते का सोपं जातं, ते कुठे मिळतं, कसं आपल्याला टेस्ट करावं लागेल, याची सखोल माहिती आज आपण चर्चा करणार आहोत. तर बिझनेसमॅन बंधूंनो, आज आपण समजून घेणार आहोत की खरोखर हा जो 1985चा जो ॲक्ट आहे ज्याला आपण FCO म्हणतो, तर तो FCO कायदा काय आहे ते आपण पहिले समजून घेऊया. मग पुढे जे सध्या सगळ्यांचा ज्वलंत आणि काय म्हणतात ना, सध्याचा ज्वलंत जो एक्सपिरियन्स आहे किंवा ज्वलंत सगळ्यांना जो एक समस्या भेडसावते ती म्हणजे बायोस्टिम्युलंट टेस्टिंगची. तर त्या टेस्टिंगवरती तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. या सगळ्या टेन्शनचं सोल्युशन आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटर यांनी घेतले आहे. त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन घेण्याची काही गरज नाही. या सर्व सेवा आपण जेवढे पण मॅन्युफॅक्चरर आहोत या सर्वांना देण्यात येईल, त्याच्यात काही मात्र शंका नाही. बघूया आता हा जो FCO ॲक्ट आहे त्या FCO ॲक्टनुसार काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर मॅन्युफॅक्चरर बंधूंनो लक्षात घ्या, हा जो कायदा आहे या कायद्यात काय म्हटलं आहे, तर कायदा असा म्हणतो की FCO मध्ये 1985 नुसार आणि 55च्या अनुसार चालू केलेल्या कार्यकारी आदेशांचा एक समूह आहे, एक ग्रुप आहे, एक गठ्ठा आहे आपण असं म्हणू शकतो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं या कायद्याच्या अंतर्गत काय केलेलं आहे, तर या कायद्याच्या अंतर्गत प्राथमिक उद्देश असा आहे की जे आपले ज्याच्यावरती आपली इंडस्ट्री चालू आहे, जे आपले एंड युजर आहेत ते म्हणजे कोण, भारतीय शेतकरी. जो आपल्या देशाचा कणा आहे, ज्याला आपण भारताचा कणा म्हणतो, जगाचा पोशिंदा म्हणतो, त्या शेतकऱ्याला गुणवत्तापूर्ण खते, गुणवत्तापूर्ण जे काही गोष्टी असतील ज्या FCOच्या ॲक्टमध्ये येतात, ज्याच्यामध्ये बायोस्टिम्युलंट असेल, बायो फर्टिलायझर असेल, या सगळे गुणवत्तापूर्ण व
माफक दरात मिळावेत या कायद्याच्या अंतर्गत त्याची तरतूद करण्यात आलेली आहे। हा फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर ज्याला आपण FCO म्हणतो, त्याचा जो लायसन्सचा म्हणजे FCOचा जो फुल फॉर्म आहे त्याला फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर असं म्हटलं जातं। म्हणून आपल्याला FCOची फुल फॉर्म सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। तुम्ही एक व्यापारी आहात, तुम्ही बिझनेसमॅन आहात आणि तुमच्याकडे मात्र हे फर्टिलायझरचं जे बुक आहे, हे बुक प्रत्येक मॅन्युफॅक्चररकडे तुमच्या लॅबमध्ये असेल, तुमच्या बॅगेत असेल, तुम्ही जिथं डेस्कवरती बसत असाल तर तिथे सुद्धा तुमच्याकडे कंपल्सरी हे बुक असणं गरजेचं आहे। कारण कायद्यामध्ये कोणत्या फर्टिलायझर कोणत्या शेड्यूलमध्ये त्याची काय तरतूद केलेली आहे, या तरतुदीची आपली इंडस्ट्रीची भगवद्गीता म्हणजे तुमचं फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरचं बुक, याला आपण इंडस्ट्रीची ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीची भगवद्गीता असं त्याला म्हटलं जातं। म्हणायलाच पाहिजे, कारण या कायद्याला धरूनच इंडस्ट्री चालते, याचे सुद्धा आपल्याला कल्पना असणं मात्र गरजेचं आहे। बघा, याचे प्रमुख जे काही कारण आहेत ते कारण काय आहे, कारण कायदा बनल्यानंतर कायद्याचा काहीतरी उद्देश असतो आणि उद्देशाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही। आणि एकदा उद्देश ठरलं की मग त्या कायद्यामध्ये काय ठरतात, पॅरामीटर्स ठरतात। तर त्याच्यामधले काही जे कारण आहेत ते पॅरामीटर्स आपण बघूया। तर कायद्याचे मुख्य कारण काय आहे, तर पहिलं कारण आहे बघा गुणवत्ता निश्चित करणे। जसं आपण क्वालिटी इज अ प्रायोरिटी म्हणतो, गुणवत्तेला प्राधान्य देणे मेन आहे। काय त्याची गुणवत्ता। दुसरं काय आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन जर प्रॉपर असेल, कारण शेतकऱ्याला ते वेळेवरती मिळालं पण पाहिजे आणि ते प्रत्येक ठिकाणी सारखं बाबा समजा आज युरियाची रॅक लागली, DAPची रॅक लागली किंवा जे काही फर्टिलायझरची रॅक लागलेली असेल तर ते प्रत्येक एरियामध्ये प्रॉपर त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, हा त्याचा मागचा उद्देश आहे। आणि जे काही चढ्या भावाने फर्टिलायझर विकले जातात तर त्याच्या किमतीवरती सुद्धा प्राइसिंग कंट्रोल म्हणतो, हा गव्हर्नमेंटच्या कायद्यामधला जो कंट्रोल आहे हा प्राइसिंग कंट्रोल आहे। आणि आपण जे म्हणतो त्याला गैरव्यवहार, गैरप्रकार, माल प्रॅक्टिसेस, चुकीच्या ज्या पद्धती असतात बिझनेसमधल्या, या सगळ्या चुकीच्या पद्धतींवरती कंट्रोल करणं हा त्या 1985 ॲक्टचा एक भाग आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टँडर्डायझेशन, तुमचं 9990 असेल, 05234 असेल, बायोस्टिम्युलंट मधला तुमचा अल्जिनिक ॲसिडचे पर्सेंटेज असतील, तुमचा बायो फर्टिलायझरमधला ॲसिटोबॅक्टर असेल तर ॲसिटोबॅक्टरचा काउंट असेल, किंवा तुमचं 05234 असेल, जे काही फर्टिलायझर तुमचा ऑर्गॅनिक मॅन्युअर असेल, व्हर्मी कंपोस्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं एक स्टँडर्डायझेशन करणं। आणि स्टँडर्डायझेशन नसेल तर तुम्हाला कळणार नाही की आपल्याला काय टेस्ट करायचं आहे, काय द्यायचं आहे, कसं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे। तर हा जी आपली भगवद्गीता आहे, या भगवद्गीतेचे जे काही उद्देश आहेत कायद्याचे, हे सर्व उद्देशाने तुमचा 1985चा जो ॲक्ट आहे, हा ॲक्ट त्याला आपण म्हणतो FCO। आणि ह्या FCOच्याच कायद्यावरती आज आपण चर्चा करतो आहे। आणि ही फार सखोल माहिती आहे। तर निर्माता बंधूंनो, तुम्ही लक्षात घ्या, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी शिकणार, समजणार, तर तुम्हाला कायद्याच्या बऱ्याचशा गोष्टींचा एक्सपिरियन्स या माध्यमातून तुम्हाला येऊ शकतो। म्हणून तुम्ही कोणीही व्हिडिओ हा मध्ये सोडू नका, हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा कायद्याच्या टेक्निकल गोष्टी आज आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत। बघा, कायदा तर बनला, मग या FCO कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश झाला, साचा तयार झाला। मग याच्यामध्ये बघा येतात काय येतात, तुम्हाला इकडून क्लिअर दिसत असेल बघा, शेड्यूल 1। या शेड्यूल 1 मध्ये काय काय येतात, तुमचे सर्व जे काही फर्टिलायझर्स आहेत, तर शेड्यूल 1 मध्ये तुमचे फर्टिलायझर येतात रासायनिक खते। रासायनिक खते शेड्यूल 2 मध्ये काय येतात तुमचे, हे जे काही खतं आहेत या खतांचं सॅम्पलिंग कसं केलं पाहिजे, त्यानंतर त्यांची तपासणी कशी केली पाहिजे,
जे काही आज आनंद बायोकेम असेल किंवा आपली स्वतःची लॅब असेल, आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये लॅब असेल, तर या लॅबमध्ये आपण हे जे काही खतं आहे या खतांची टेस्टिंग कशी करायची तर ते शेड्यूल 2 मध्ये सांगितलेलं आहे. आणि जैविक जे खतं आहेत हे जैविक खतं शेड्यूल 3 मध्ये सांगितलेले आहेत. आणि चौथं जे शेड्यूल 4 आहे याच्यामध्ये जे काही सेंद्रिय खतं आहेत या सेंद्रिय खतांचं जे काही स्टँडर्डायझेशन आहे ते शेड्यूल 4 मध्ये सांगितलेलं आहे. आणि शेड्यूल 5 जो आहे तो नॉन इडेबल डी ऑइल केक आपण म्हणतो, किंवा ज्याला आपण पेंड, तुमची एरंडी पेंड असेल, तुमची नीम पेंड असेल, करंजीची पेंड असेल, वेगवेगळ्या मिक्सिंग पेंडींचा सुद्धा एक फर्टिलायझरच्या याच्यामध्ये नॉन DOC, नॉन डी ऑइल केक, नॉन इडेबल ऑइल केक, तर असा एक जो कायदा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे शेड्यूल 5 केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा सध्याचं गरमागरमीचा विषय म्हणजे बायोस्टिम्युलंट. आणि हे सर्व जे बायोस्टिम्युलंट आहेत हे सर्व बायोस्टिम्युलंट शेड्यूल 6 मध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. मग या शेड्यूल 6 मध्ये गॅझेट 1, गॅझेट 2, गॅझेट 3, गॅझेट 4 म्हणजे आतापर्यंत जे वेगवेगळे गॅझेट येऊन 200 पेक्षा जास्त फॉर्म्युलेशन ऍड झालेले आहेत. हे सर्व फॉर्म्युलेशन्स शेड्यूल 6 मध्ये ऍड झालेले आहेत. आणि शेड्यूल 7 म्हणतं तुमचं नॅनो स्वरूपातील खते. त्यानंतर तुमचं शेड्यूल 8 जो आहे या शेड्यूल 8 मध्ये कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट पासून बनवलेले ऑर्गॅनिक खते, जे बरेचसे आता हे शेड्यूल 8 जो आहे हे बरेचसे आता नवीन ऍड झालेले आहेत. पण हे जेवढे आहेत हे शेड्यूल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे 8 शेड्यूल नुसार आपण काय करत असतो, FCOचा अभ्यास करत असतो. बघा, सगळ्यात महत्त्वाचा आज आपला जो खरंच महत्त्वाचा विषय आहे त्याला आपण ज्वलंत विषय म्हणतो तो म्हणजे बायोस्टिम्युलंट. आणि हे बायोस्टिम्युलंट काय असतात तर बायोस्टिम्युलंट अशी गोष्ट आहे जे फर्टिलायझर पण नाही पण फर्टिलायझर सारखं ऍक्ट करतात. आणि तो ऍक्ट म्हणजे तुमच्या पिकाला काय, पिकाची जोमदार वाढ करणे, फर्टिलायझरने तर होतेच पण त्या वाढीला बूस्ट करण्याचं काम तुमचा बायोस्टिम्युलंट करतो. जे फर्टिलायझर करू शकत नाही तो बायोस्टिम्युलंट काम करतो, ऍक्ट ॲज अ फर्टिलायझर. म्हणून त्याला फर्टिलायझर कंट्रोल ऍक्ट मध्ये ते ऍड करण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अन्नद्रव्यांचा ऍप्टेक जो मी तुम्हाला सांगितला, आणि जैविक अजैविक ताणाची सहनशीलता तुमच्या प्लांटला निर्माण करणं. समजा तुम्ही 9090 दिलं, वॉटर सोल्युबल एखादं फर्टिलायझर दिलं, 05234 दिला, सल्फर टाकलं, हे टाकलं, ते टाकलं, तरी सुद्धा तुमच्या पिकाला कुठेतरी विकनेस आहे, कुठेतरी कमतरता दिसते. पण तुम्ही जर ह्या बायोस्टिम्युलंट मधला विटॅमिन 9 वापरला, विटॅमिन B3 वापरला, अमिनो ऍसिड्स वापरला, या सगळ्या म्हणजे तुमचा ऑर्थोसॅलिसिलिक ऍसिड वापरला, असे वेगवेगळे जे घटक आहेत हे जैविक अजैविक ताणाच्या विरुद्ध प्लांटला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात, कॉल्ड ॲज अ बायोस्टिम्युलंट. आणि हे बायोस्टिम्युलंट फर्टिलायझर पेक्षा वेगळं काम करतात, म्हणून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालं. आणि त्याच्यामुळे त्याला शेड्यूल 6 मध्ये ऍड करण्यात आलं. आणि शेड्यूल 6 मध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर असे 200 फॉर्म्युलेशन ऍड करण्यात आलेले आहेत. याची सुद्धा नोंद आपले सर्व जेवढे पण मॅन्युफॅक्चरर आहेत घेणे गरजेचे आहे. मग बघूया आपण या शेड्यूल 6 मध्ये कोणत्या कोणत्या श्रेणी आहेत आणि त्याचे कोणते कोणते फॉर्म्युलेशन्स आहेत. कारण मी तुम्हाला सांगितलं की 200 प्रकारचे फॉर्म्युलेशन्स आहेत, तर त्याचे काही ग्रेड्स बनवले आहेत की जसं शेड्यूल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 तसं याच्या शेड्यूल 6 मध्ये पण वर्गीकरण करण्यात आलं आहे. तर त्याच्यामधले जे आहेत तर पहिला आहे तुमचा बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट. तर बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट मध्ये तुमचे काय काय फॉर्म्युलेशन्स येतात. तर पहिले बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट आहे. बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्टचे किती फॉर्म्युलेशन्स येतात ते मी तुम्हाला सांगतो. सीविड एक्स्ट्रॅक्ट आहे, बायोकेमिकल्स आहेत, प्रोटीन हायड्रोलेसेट आहे ज्याला आपण अमिनो ऍसिड्स म्हणतो, विटॅमिन्स, बरेचसे विटॅमिन्स सुद्धा ऍड झालेले आहेत. त्यानंतर सेल फ्री मायक्रोबियल प्रॉडक्ट्स की ज्याच्यामध्ये लाईव्ह ऑर्गॅनिझम नाही आहेत पण त्याच्या सेल पासून फ्री केलेला जे काही ते सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत त्या सेकंडरी मेटाबोलाइट्सचे सुद्धा काही प्रॉडक्ट्स आलेले आहेत.
अँटीऑक्सिडंट आहेत, अँटी ट्रान्सपरंट आहेत. त्यानंतर तुमचा ह्युमिक ॲसिड आणि फुल्विक ॲसिड पासून तयार केलेले पदार्थ किंवा प्रॉडक्ट्स आपण म्हणू शकतो. आणि सूक्ष्मजीव काही लाईव्ह ऑर्गॅनिझम सुद्धा सध्याच्या बायोस्टिम्युलंट ॲक्ट शेड्यूल 6 मध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही इकडे बघा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लक्षात घ्या, ह्युमिक आणि फुल्विकच्या डेरिव्हेटिव्हचे 28 फॉर्म्युलेशन्स ॲड झालेले आहेत. सीवीड एक्स्ट्रॅक्टचे 30 फॉर्म्युलेशन्स ॲड झालेले आहेत. बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्टचे 7 फॉर्म्युलेशन्स ॲड झालेले आहेत. आणि मिक्स म्हणजे समजा तुमचा सीवीड असेल, बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट, ह्युमिक ॲसिड यांचे सुद्धा काही फॉर्म्युलेशन मिक्स करण्यात आलेले आहेत. तर मिक्स फॉर्म्युलेशन सुद्धा 25 प्लस आहेत. आणि त्यानंतर प्रोटीन, हायड्रोलिसिस आणि अमिनो ॲसिडचे 32 फॉर्म्युलेशन्स ॲड करण्यात आले आहेत. आणि जे तुम्हाला सेल फ्री सांगितले, लाईव्ह ऑर्गॅनिझम सांगितले, बायोकेमिकल सांगितले, विटॅमिन्सचे 2 फॉर्म्युलेशन्स ॲड करण्यात आलेले आहे. त्यानंतर अँटीऑक्सिडंट आणि अँटी ट्रान्सपरंट हे असे एवढे फॉर्म्युलेशन्स आज आपल्या शेड्यूल 6 मध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. ज्या बंधूंना इन डिटेल माहिती पाहिजे असेल तर कृपया त्यांनी काय करा, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. बघा हा कायदा काय म्हणतो. हा कायदा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सर्व मॅन्युफॅक्चरर लोकांसाठी काय म्हणतो बघा, की बायोस्टिम्युलंट निर्मितीसाठी राज्यातील परराज्यातील लायसन्स परवान्यासाठी सर्व निर्माता बंधूंना काय NABL नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज मान्यता प्राप्त प्रयोगशाळेकडनं असलेले रिपोर्टच तुमच्या लायसन्ससाठी अनिवार्य असतील. दुसरं, बायोस्टिम्युलंट शेड्यूल 6 मध्ये मॅन्युफॅक्चरर इम्पोर्टर शॅल बी सबमिशन अँड ॲप्लिकेशन कंट्रोल फॉर्म G विथ द फॉलोइंग डाटा, ज्याच्यामध्ये तुमचं केमिस्ट्री, सोर्स ऑफ नॅचरल और सिंथेटिक, म्हणजे त्याच्यामध्ये याचा सोर्स जर तुम्ही अमिनो ॲसिड्स वापरणार असाल तर त्याचा सोर्स हा नॅचरल आहे की सिंथेटिक आहे, असं एक एक्झाम्पल. तर त्याचा सोर्स काय आहे. त्यानंतर प्रॉडक्टचे स्पेसिफिकेशन्स including analytical data, active ingredient from the GLP म्हणजे गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस और नॅशनल और काय म्हटले नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर द टेस्टिंग लॅबोरेटरी. या दोघी लॅबोरेटरी पैकी कोणत्याही एका लॅब मधला जर तुमचा रिपोर्ट असेल तर तुम्ही लायसन्ससाठी अप्लाय करू शकतात. तुम्ही लायसन्ससाठी अप्लाय केलं तर तुमच्या लायसन्सच्या परवानगीसाठी तुम्हाला सोपं जाऊ शकतं. हा त्याचा मागचा उद्देश आहे. आणि हा उद्देश याच्यासाठी आहे की आपले पॅरामीटर्स जर ओके असेल तर तुम्ही एक चांगले मॅन्युफॅक्चरर आहेत आणि तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही काळजी घेतायत म्हणून तुमचा विचार त्याच्यामध्ये होऊ शकतो. हा त्याचा मागचा उद्देश याच्यामध्ये आहे. बघा बायोस्टिम्युलंट मध्ये विविध फॉर्म्युलेशन्स आहेत. मी जे तिकडे पण तुम्हाला सांगितले, पण बऱ्याचशा लोकांना अजून कन्फ्युजन असेल की किती फॉर्म्युलेशन्स आहेत, त्याचं रेंज काय आहे. तर त्याची रेंज तुम्ही लक्षात घ्या की हे जे फॉर्म्युलेशन्स आहेत याची रेंज मी तुम्हाला सांगतो. बघा आता तुम्ही जर ह्युमिक ॲसिड्सचं जे फॉर्म्युलेशन्स बघितले, सगळ्यात महत्त्वाचं पूर्वी बायोस्टिम्युलंट याच्यामध्ये ह्युमिक काहीच नव्हतं, विकता पण सर्वच होतो, शंका नाही आहे. पण हे आता काय आलं, लिक्विड आलं, पावडर आलं, ग्रॅन्युलर आलं आणि क्रिस्टल आलं. म्हणजे एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 फॉर्म्युलेशन्स. ह्या फॉर्म्युलेशनच्या व्यतिरिक्त सध्या तरी मार्केटमध्ये काही नाही. हे 4ही फॉर्म्युलेशन 0.27 पासून तर 85% फॉर्म्युलेशन्स आज मार्केटला उपलब्ध झालेले आहेत.
ही फार मोठी भारत सरकारची मोठी योजना शेतकऱ्यांसाठी राबवली आणि आपल्या मॅन्युफॅक्चररसाठी खूप सोपी करून दिलेली आहे. म्हणून भारत सरकारचे मानावे तेवढे आभार आपल्यासाठी कमी आहेत, कारण कायद्याच्या अंतर्गत काम करायला आपल्या सगळ्या मॅन्युफॅक्चरर लोकांना आवडतं. कारण आपल्याला शेतकऱ्यांचं हित जोपासणं हे आपलं सर्व मॅन्युफॅक्चरर लोकांचं काय आहे, प्रथम कर्तव्य आहे. आणि या प्रथम कर्तव्यासाठी आपण सर्व कटिबद्ध असतो, यात खरोखर काही शंका नाही. तसंच सिव्हिल ॲस्ट्रॅक्टमध्ये सुद्धा तुमचे हे चारही फॉर्म्युलेशन्स आहेत आणि त्याच्यामध्ये काय आहे, एक फ्लेक्स, ज्याला आपण जसं की तुमचा पोहे जसे असतात फ्लेक्समध्ये, तर तसा हा फ्लेक्समध्ये सुद्धा सिव्हिल ॲस्ट्रॅक्ट आहे. त्यानंतर तुमचं बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट, लिक्विड फॉर्म्युलेशन्स आहेत, लिक्विड पावडर ग्रॅन्युलोसिस आहेत, लिक्विड पावडर ग्रॅन्युल्स आणि फ्लेक्स आहेत. असे वेगवेगळे जर तुम्ही हे फॉर्म्युलेशन्स बघितले तर हे सर्व फॉर्म्युलेशन्स आणि त्याचे वेगवेगळे फॉर्म हे FCO कंट्रोल ॲक्ट 1985च्या शेड्यूल 6 मध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. याची नोंद आपल्या सर्व निर्माता बंधूंनी घेणं मात्र गरजेचं आहे. मग याच्यामध्ये याचे पॅरामीटर्स काय असतात, तर पॅरामीटर्स इम्पॉर्टंट आहेत. कारण तुम्ही जर ह्युमिक ॲसिड जर मॅन्युफॅक्चरर असाल तर बघा फॉर्म्युलेशन टाईप काय आहे तुमचा, तर फॉर्म्युलेशन जर तुमचं दाणेदार असेल, लिक्विड असेल, फ्लेक्स असेल, तर ह्या सगळ्या फॉर्म्युलेशनसाठी मेन असतो तुमचा, बघा याचे प्रकार इथे घेतलेले आहेत. पोटॅशियम ह्युमेट आहे, ह्युमेट्स आहेत, ह्युमेलाइट्स आहे, ह्युमिक सबस्टन्सेस आहेत, फुल्विक ॲसिड आहे. सगळ्यात महत्त्वाचे याचे टेस्टिंग पॅरामीटर्स काय असतात, तर त्याचा टेस्टिंग पॅरामीटरमध्ये तुमच्या ह्युमिक ॲसिडचा pH काय आहे, त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड कंटेंट किती आहे, फुल्विक ॲसिडचं त्याच्यामध्ये प्रेझेन्स किती आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या प्रॉडक्टची डेन्सिटी किती आहे, त्यानंतर त्याचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, त्यानंतर टोटल आपण त्याला म्हणतो टोटल ऑर्गॅनिक कार्बन किती आहे त्याच्यामध्ये, कारण ऑर्गॅनिक कार्बन इम्पॉर्टंट आपल्या जमिनीसाठी किती आहे, त्याची सोल्युबिलिटी किती आहे आणि त्याच्यामधला पोटॅशियम किती आहे. हे सगळे पॅरामीटर्स चेक करण्यासाठी मित्रांनो आपल्याला लागतो मायक्रोवेव्ह डायजेस्टर आणि अजून काही त्याच्या मशिनरीज लागतात. ह्या सगळ्या मशिनरीज आपल्या आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर इथे उपलब्ध आहेत. बऱ्याचशा आपल्या निर्माता बंधूंनी आनंद बायोकेम रिसर्च सेंटरमध्ये त्यांचे सॅम्पल पाठवून टेस्ट करून त्यांना राज्यातील व परराज्यातील लायसन्ससाठी सोपे झालेले आहेत. अजूनही बरेचसे मॅन्युफॅक्चरर बंधू विचार करत असतील तर मित्रांनो काही विचार करू नका, आमच्या टीमला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला नक्कीच लवकर कोटेशन देऊन त्याच्यावरती टेस्टिंग केलं जाईल आणि तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करण्यासाठी आमची टीम नेहमीच कटिबद्ध असते. आता याच्यामध्ये बघा सीवीड टेस्ट करायचं असेल तर मी तुम्हाला ते सांगितलं की सीवीडमध्ये जर तुम्हाला चेक करायचं असेल तर सीवीडच्या सुद्धा वेगवेगळ्या ग्रेड्स आलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या ग्रेड्समध्ये जर आपण बघितलं तर बघा याच्यामध्ये बघा तुमचा ॲस्कोफायलम निडिसम असेल तर लिक्विड पावडरमध्ये आलेलं आहे. त्यानंतर तुमचं सर्गॅसम आहे ते लिक्विड आणि पावडरमध्ये आलेलं आहे. त्यानंतर तुमचं कॅपाफायगस आहे. त्यानंतर तुमचं सर्गॅसम विट्टी आपण म्हणू शकतो. त्यानंतर डरवेलिया पोटॅटेरियम ही लिक्विड आलेलं आहे. आणि या सगळ्यांचं जर आपल्याला टेस्ट करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामधला टोटल ऑर्गॅनिक कार्बन किती आहे. अल्जेनिक ॲसिड हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. फार रिअर ठिकाणी अल्जेनिक ॲसिड चेक केला जातो कारण अल्जेनिक ॲसिड चेक करण्यासाठी जे स्टँडर्ड लागतात ते स्टँडर्ड अजूनही बऱ्याचशा लॅबमध्ये उपलब्ध नाही, पण आनंद बायोकेम प्रायव्हेट लिमिटेड सेंटरमध्ये हे सगळे स्टँडर्ड उपलब्ध आहेत. आणि pH त्याचा किती आहे, बल्क डेन्सिटी किती आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, सोल्युबिलिटी किती आहे, टोटल डिझॉल्विंग सॉलिड आपण जे म्हणतो TDS किती आहे, मॅनिटॉल किती आहे, कार्बोहायड्रेट्स किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जर तुम्हाला कॅपाफायगस चेक करायचं असेल आणि कॅपाफायगसमध्ये जर तुमचा कॅरेजेनेन कंटेंटचा प्रेझेन्स नसेल तर त्या कॅपाफायगसला काही व्हॅल्यू नाही. म्हणून कॅराजेनेन कंटेंट किती आहे, फ्युकोडाईन किती आहे, पॉलिफिनॉल्स किती आहेत, असे वेगवेगळे कंटेंट चेक करण्यासाठी तुम्हाला लागतो HPLC. आणि हा HPLC अगदी स्टँडर्ड म्हणजे जगातल्या टॉप 5 कंपनीजमधले जे काही स्टँडर्ड कंपनीज असतात तसा एजिलँड कंपनीच्या HPLC GC असे वेगवेगळे पॅरामीटर्स आम्ही टॉप 5 वर्ल्डच्या टॉप 5 कंपनीचे सगळे इन्स्ट्रुमेंट
आनंद बायोकेम ह्या लॅबमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपल्या सर्व मॅन्युफॅक्चरर लोकांसाठी लो कॉस्टमध्ये, बजेटरी कॉस्टमध्ये आम्ही ते अवेलेबल करून दिलेले आहेत. बघा आता याच्यामध्ये काय असतं, तुमचं बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्टमध्ये तुमच्या जीसी वरती तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करू शकता. जे तुमचे काय बॉटॅनिकल प्रॉडक्टची रेंज असेल की जी आपल्या एफसीओ मध्ये दिली आहे, तुमचं वॅसिनिन असेल, गॅलिक ॲसिड आहे, सायटोकायनिन आहे, युजेनॉल आहे, त्याचं पीएच आहे, स्पेसिफिक त्याची ग्रॅव्हिटी आहे. जनरली 70 ते 80% टेस्टिंग पॅरामीटर्स सारखे आहेत. 30% पॅरामीटर्समध्ये काय आहेत, चेंजेस आहेत आणि त्या 30% पॅरामीटर्स साठीच जास्त इन्व्हेस्टमेंट ह्या लॅबोरेटरीला असते. याचं सुद्धा नोंद आपण घेणं गरजेचं आहे. तर निर्माता बंधूंनो, हे जे आहे आपले बायोस्टिम्युलंटचे मिक्स फॉर्म्युलेशन्स, ते या मिक्स फॉर्म्युलेशनमध्ये असं तुमचं ह्युमिक ॲसिड असेल, फुल्विक ॲसिड असेल, अमिनो ॲसिड्स असेल, मायको इनोसिटॉल असेल, विटॅमिन B1 असेल, विटॅमिन C असेल, विटॅमिन E असेल, पीएच असेल, टोटल ऑर्गॅनिक कार्बन असेल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल. मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत हे 70% सारखे आणि 30% डिफरंट आहेत. पण ह्या टेस्टिंगसाठी मात्र काही ठिकाणी SPLC लागतो, तर काही ठिकाणी UV स्पेक्ट्रोस्पोटोमीटर लागतो. हा सुद्धा सिमॅट जो कंपनीचा आम्ही घेतलेला आहे. तर हे सगळे जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, इन करोड्समध्ये इन्व्हेस्टमेंट आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटर या कंपनीने केलेली आहे. याची ही नोंद आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर मॅन्युफॅक्चरर बंधूंनो, जर तुम्हाला नायट्रोजन टेस्ट असेल किंवा तुमचा अमिनो ॲसिड टेस्टिंग असेल, ते प्रोटीन हायड्रोलिसिस जे आपण नॅचरल सोर्स आपण म्हणतो, कारण सुरुवातीला ज्यावेळेस गॅझेट 1-2 आलं त्यावेळेस जेवढे काही अमिनो ॲसिड्स आहेत, या अमिनो ॲसिडचा सोर्स काय होता, ॲनिमल एक्स्ट्रॅक्ट होता. पण मात्र ते काय केलं, गव्हर्नमेंटने बॅन केलं आणि फक्त प्लांट सोर्सच अलाउड असेल म्हणून बरेचसे फॉर्म्युलेशन कॅन्सल झाले. पण प्लांट सोर्स मधला जरी तुम्हाला अमिनो ॲसिड चेक करायचा असेल तर फ्री अमिनो ॲसिड्स आनंद ॲग्रो केअर चेक करून देते. टोटल ऑर्गॅनिक ॲसिड्स जे काही आहे ते आनंद बायोकेम मध्ये चेक होतात. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल, ग्लायसिन असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या अमिनो ॲसिडचे वेगवेगळे जे फॉर्म्युलेशन्स आहेत, हे सगळे फॉर्म्युलेशन चेक करण्यासाठी तुम्हाला के जलडाल जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत आणि तुमचं UV स्पेक्ट्रोमीटर आहे, स्पेक्ट्रोफोटोमीटर, याच्यावरती तुमचं टेस्ट होतं. बायोकेमिकल्स जे आहेत, या बायोकेमिकलचे जेवढे काही पॅरामीटर्स आहेत, हे बायोकेमिकलचे पॅरामीटर्स तुमचे HPLC वरती होतात. त्यानंतर विटॅमिन्स जर तुम्हाला चेक करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नमेंटचे आपल्याला आभार मानावे लागतील, जे शेतीसाठी खरंच विटॅमिनची गरज आहे. कारण नुसतं माणसांनाच नाही तर शेतीलाही विटॅमिनची गरज आहे. तर हे सगळे विटॅमिन्स जर आपल्याला चेक करायचं असेल तर विटॅमिनचा कंटेंट किती आहे आणि त्या कंटेंट्स म्हणजे जर विटॅमिन C असेल, विटॅमिन B असेल, विटॅमिन E असेल, ह्या सगळ्यांचं कंटेंट चेक करण्याचं काम SPLC हे मशीन करत असतं. मग समजा तुमचं अँटीऑक्सिडंट असेल, त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं मॅलिक ॲसिड्स असेल, असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुमचं AS असेल तर AS वरती काय असतं, तुमचं जे FCO कंट्रोल ॲक्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की जर AS वरती हे सगळे जर तुम्ही पॅरामीटर्स चेक केले, फॉर्म्युला टाईप मध्ये जसं आपण तुमचं नायट्रोजन फर्टिलायझर असेल, पोटॅश फर्टिलायझर असेल, N आणि P असेल म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरस असेल, किंवा तुमचा P आणि K असेल, असे सगळे जे फर्टिलायझर्स आहेत, हे सगळे फर्टिलायझर चेक करण्यासाठी एक महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट लागतं, ते म्हणजे AAS. आणि AAS जे ऑटोमॅटिक ॲब्सॉर्प्शन आपण म्हणतो, तो स्पेक्ट्रोफोटोमीटर. तर हा AAS हा आमच्याकडे सुद्धा ॲजिलंट कंपनीचा आहे, तो सुद्धा न्यूली अपडेटेड मशीन्स आहे. आणि के जलडाल सुद्धा आमच्याकडे न्यूली अपडेटेड मशीन्स आहेत. आणि हे सगळे मशीन्स आम्ही टॉप 5 वर्ल्डच्या कंपन्यांकडून घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की जे बायोफर्टिलायझर टेस्ट करायचे आहे, तर बायोफर्टिलायझर टेस्ट करण्यासाठी आनंद बायोकेम रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड सेंटर हे तुम्हाला गुणवत्तापूर्ण टेस्ट का करून देऊ शकते, कारण आनंद ॲग्रो केअरची डॉक्टर बॅक्टोज ही जी रेंज आहे, आणि डॉक्टर बॅक्टोज रेंजमध्ये सर्व प्रकारचे बायोफर्टिलायझर्स, बायोपेस्टिसाइड्स, बायोइन्सेक्टिसाइड, बायोनेमॅटिसाइड्स हे सगळे मॅन्युफॅक्चरर होतात. आणि हे सगळे मॅन्युफॅक्चरर केल्यामुळे इथे जी काही टेक्निकल टीम आहे, ही टेक्निकल टीम ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करते. त्यांची सब जी टीम आहे, ही टीम काय करते, हे सगळं टेस्टिंग पॅरामीटर्सवरती काम करते. आणि हे टेस्टिंग पॅरामीटर्स त्यांना टेस्ट करायला सोपं का जातात, कारण की त्यांचं एक्सपर्टीज आहेत. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, बायोफर्टिलायझर टेस्ट करण्यासाठी PhD डॉक्टरेट लोक, मायक्रोबायोलॉजिस्ट, BTech, MTech, MSc इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री असे सगळे
अंदाजे 20 लोकांची टीम आनंद ॲग्रो केअरमध्ये काम करते. म्हणून तुम्हाला जे काही टेस्टिंग पॅरामीटर्स करायचे असतील हे सगळे तुम्हाला चेक होणार. तुमचा रायझोबियम असेल, तुमचा ॲसिटोबॅक्टर असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, तुमचा PSB असेल, KMB असेल, झिंकचा बॅक्टेरिया असेल, मायकोरायझाचे स्पोर तुम्हाला चेक करायचे असतील, मायकोरायझा टेक्निकल असेल, तुमच्या रूट्सवरती काही हानिकारक बुरशा आलेल्या असतील ते हानिकारक बुरशा सुद्धा चेक करून देण्याचं एकमेव महाराष्ट्रातली आपली लॅब आहे की तुमच्या प्लांटवरती कोणता पॅथोजन आला आहे हा पॅथोजन सुद्धा चेक करण्याचं काम आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटर या लॅबमध्ये केलं जातं. म्हणून हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं हे इन्फ्रास्ट्रक्चर खूप वॉस्ट लागतं. हे वॉस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आनंद बायोकेममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटरमध्ये इंटरनॅशनल बरेचसे गेस्ट, नॅशनलचे सगळे गेस्ट आणि साधारणतः महाराष्ट्रातील कमीत कमी 3 ते 5 हजार लोकांनी व्हिजिट केलेली आहे. त्याची नोंद सुद्धा आमच्याकडे आहे. आणि तुमचा FCO शेड्यूल 6 मधले जर तुम्हाला मेन असतात तुमचे फर्टिलायझर मधले काय असतात तुमचे हेवी मेटल्स, तर हेवी मेटल सुद्धा चेक करण्याचं काम तुमचा वर्मी कंपोस्ट असेल, तुमचा सिटी कंपोस्ट असेल, तुमचा प्रॉम असेल, ऑर्गॅनिक मॅन्युअर असेल, तुमचं बॅक्टेरियावाला फर्टिलायझर असेल, ह्या सगळे चेक करण्यासाठी तुमचा पोटॅश डिराइव्ड फ्रॉम रोडोफाइट्स असेल, तुमचा बोनमिल असेल, तो बोनमिलमधला स्टीम रॉ बोनमिल असेल, त्याच्यातला फॉस्फरस कंटेंट काढायचं असेल, हे सगळ्या टेस्टिंग करण्यासाठी जो तुम्हाला लागतो ICP-OS हा ICP-OES हा सुद्धा इन्स्ट्रुमेंट आनंद बायोकेमच्या लॅबमध्ये अवेलेबल आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की हे सगळं टेस्ट करण्यासाठी जे मी तुम्हाला सांगितलं की CIB आणि FCOच्या जे काही स्टँडर्ड आहे या स्टँडर्डनुसार आम्ही हे सगळं टेस्ट करत असतो. आणि ह्या सगळ्या करण्यासाठी NABL मानांकित लॅब आपल्या कंपनीची आहे. आणि आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटर ह्या NABL स्कोपनुसार मी बऱ्याचशा माझे जेवढे पण मॅन्युफॅक्चरर मित्र आहेत जे माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत, ज्यांचे कॉन्टॅक्ट्स माझ्याकडे आहेत, या सर्वांना मी माझा जो डेटा आहे हा नेहमी रेग्युलरली मी अपडेट करत असतो. बरेचसे लोकांनी ही अपडेटनुसार त्यांचे सॅम्पल्स पाठवले, आज ते सॅटिस्फाईड आहेत. कारण नुसतं सॅम्पल चेक करणं आमचा उद्देश नाही, तर त्याच्यावरती मार्गदर्शन करणं हे सुद्धा आमचं काम आहे. म्हणून तुमचं माती परीक्षण, पाणी परीक्षण, पानदेट परीक्षण असेल, तुमचं FCO आणि CIB गाईडलाईन्स असतील, यानुसार आम्ही काम करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटरची एक टॅगलाईन बनलेली आहे. आणि त्या टॅगलाईनचं जे वाक्य आहे योग्य दर, योग्य दर, योग्य निदान, योग्य मार्गदर्शन म्हणजेच आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटर, ते सुद्धा नाशिक महाराष्ट्रामध्ये तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. याची सुद्धा नोंद आपण सर्व निर्माता असतील, शेतकरी बंधू असतील घेणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये तुमचं ॲडव्हान्स इन्फ्रास्ट्रक्चर जे मी तुम्हाला बोललो की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, स्पेशलाइज झोन आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे. त्या झोनचं मी तुम्हाला सगळं हे सांगतो कारण की व्हिडिओ बनवताना सुद्धा तो लिमिटमध्ये बनला तरच तुम्ही सगळे लोक पाहतात. कारण आजकालचं काय झालंय सगळ्याचं बिझी शेड्यूल झालेलं आहे. म्हणून सखोल माहिती देण्यासाठी कमीत कमी 4-5 तास लागतील, पण ही माहिती आपल्याला 30-35 मिनिटात आम्ही देण्याचा प्रयत्न का करत असतो, कारण तुम्ही सगळे मॅन्युफॅक्चरर आहात, तुम्हाला तर म्हटलं की तपेला समजतं. म्हणून डिटेल खूप जाण्याची गरज नाही. तर बंधूंनो बघा की हा जो आहे हा आनंद बायोकेमचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे की एकदम सोफिस्टिकेटेड लॅब आहे. हे काय कुठून गुगलवरनं डाउनलोड केलेले पिक्चर्स नाही आहेत. जनरली बऱ्याचशा ठिकाणी काय होतं, एखादं ब्रोशर बनवायचं असेल तर भाऊ एक गुगलवरनं फोटो टाक, तो गुगलवरनं फोटो टाक, इकडून हा इन्सर्ट कर, हे बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल, असा कार्यक्रम आहे आनंद बायोकेमचा. म्हणून बाप दाखवायची गरज नाही, आम्ही डायरेक्ट लॅबच दाखवतो. ज्यांना व्हिजिट करायचे असेल ते लॅब बघू शकतात. पण ह्या लॅबचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हा इन्फ्रास्ट्रक्चर अशा पद्धतीचा आम्ही बनवलेला आहे. आणि हे सुद्धा नॅचरल पद्धतीने आम्ही बनवलेलं आहे की जेणेकरून आपल्या शेतीशी रिलेटेड नॅचरल फार्मिंगमध्ये आपण काम करतो, शेतकऱ्यांसोबत आपण काम करतो. म्हणून नैसर्गिक टच सुद्धा आम्ही आमच्या लॅबोरेटरीला दिलेला आहे. आणि या पद्धतीने आमची NABL मानांकित लॅब आहे. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागतं तुमचं स्किलफुल मॅनपॉवर. आणि ही स्किलफुल मॅनपॉवर जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या कोणत्याही वाहन किती तुमचं भारी असू द्या, तुमचं मशीन किती भारी असू द्या, आणि तुमचं काहीही इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं स्टँडर्ड असू द्या, पण ते चालवण्यासाठी जर तुमच्याकडे स्किलफुल मॅनपॉवर नसेल तर स्किलफुल मॅनपॉवरसाठी आपल्याला लागतो
हुशार माणसं आणि हे हुशार माणसं सगळे आनंद बायोकेममध्ये काम करतात. हे सगळे आमची मशिनरीची लिस्ट आहे, याचं सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात. कारण हे तुम्हाला सगळे इन्फ्रास्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. आणि निर्माता बंधूंनो लक्षात घ्या की जर तुम्हाला सॅम्पल पाठवायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि या स्क्रीनशॉटमध्ये हे तुम्ही लक्षात घ्या की दर्पण संकुल हा जो नाशिकचा आमचा सिटी ॲड्रेस दिलेला आहे, या सिटी ॲड्रेसवरती जर तुम्ही सगळ्यांनी तुमचे कुरिअर्स असतील, तुमचे काही सॅम्पल्स असतील, इथे जर तुम्ही पाठवले तर महाराष्ट्रातून कुठेही मॅक्सिमम 3 दिवसात सॅम्पल हे नाशिकच्या ॲड्रेसवरती पोहोचतात. सेम डेला सॅम्पल आमचं फॅक्टरीच्या लॅबमध्ये येतं आणि या लॅबमध्ये टेस्टिंग करून तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्याचे रिपोर्ट्स पाठवले जातात. आणि ज्यांना फॅक्टरीला व्हिजिट करायचे असेल तर या फॅक्टरीचा लॅबचा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. या लॅबमध्ये तुम्ही स्वतः व्हिजिट करू शकतात. आणि खाली जे फोन नंबर्स दिलेले आहेत या फोन नंबरचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. या फोन नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपण कॉन्टॅक्ट केला की आमची टीम तुम्हाला लवकरच उत्तर देईल. पण लक्षात घ्या मॅन्युफॅक्चरर बंधूंनो, आनंद बायोकेम रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड सेंटर ही मी बऱ्याच वेळेस उल्लेख केलेला असेल, कारण महाराष्ट्रामध्ये स्थित असलेली नाशिक म्हणजे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये स्थित असलेली ही लॅब ही एका शेतकरी पुत्राची कंपनी आहे आनंद ॲग्रो केअर. या आनंद ॲग्रो केअरची दुसरी कंपनी आहे आनंद बायोकेम रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड सेंटर. याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की हे सगळे पॅरामीटर टेस्ट करण्यासाठी तुम्ही जर मार्केटमधल्या जर इतर कंपन्या बघितल्या तर कोणी द्राक्षाचं टेस्टिंग करतं, कोणी फूडचं वेगवेगळ्या फूडचं टेस्टिंग करतं, कोणी एन्व्हायरमेंटचं टेस्टिंग करतं, कोणी मेटलचं टेस्टिंग करतं, कोण फक्त फार्माचंच काम करतं, कोण वेगवेगळं काम करतं. पण ही आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटरमध्ये फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चरचंच टेस्टिंग केलं जातं. कारण ही ॲग्रिकल्चरशी रिलेटेड असलेली कंपनी आहे आणि या रिलेटेड असलेल्या कंपनीमध्ये जर ॲग्रिकल्चरच्याच टेस्टिंग होत असतील तर म्हणजेच तुम्ही जे मी एक वाक्य वापरलं होतं त म्हणतात तर पहिलं समजतं तुम्हाला जे काही सांगायचं आहे आम्हाला समजतं. कारण आम्ही स्वतः एक मॅन्युफॅक्चरर आहोत आणि आम्हाला कल्पना आहे की सध्या गॅझेट काय आलेलं आहे, सध्याचं नोटिफिकेशन काय आहे, त्याच्यामधले पॅरामीटर्स काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आम्हाला इमिजिएट समजतात. कारण गेल्या 25 वर्षापासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. माझ्यासोबत काम करणारी माझी टीम गेल्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून 20 वर्षापासून माझ्याशी कनेक्टमध्ये आहे. ह्या सगळ्या अभ्यासू लोकांना आम्ही एकत्र घेऊन ही आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटर आम्ही चालू केलेली आहे. हे चालू करण्याच्या वेळेस आम्ही एकच उद्देश ठेवला की आपला जो एंड युजर आहे शेतकरी, ह्या शेतकऱ्याला सेवा द्यावी आणि आपले जेवढे पण मॅन्युफॅक्चरर आहेत या मॅन्युफॅक्चरर लोकांना सेवा द्यावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. खूप पैसे कमवणं हा उद्देश नाही आहे. फक्त आमची लॅब आणि त्या लॅबमधल्या माणसांचं आणि आमच्या जे काही आम्ही त्याच्या केमिकल्स वापरतो, जे काही मशिनरीच्या AMCs आहेत, या सगळ्यांचा जरी खर्च निघाला तेवढा आम्हाला पुरेसा आहे. यासाठी आम्ही ही लॅब चालू केलेली आहे. कुठेही मोठा कमर्शियल पर्पज आमचा याच्या मागचा नाही आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या हे सगळं बायोस्टिम्युलंट ज्यावेळेस शेड्यूल 6 मध्ये आले तर बायोस्टिम्युलंटमधले जे काही पहिले 11 लायसन्स असतील, त्यानंतर 45 असतील, त्यानंतर 145 असतील, आता 200+ असतील, ह्या सगळ्यांसाठी लागणारं जे काही स्टँडर्ड आहे, एक मिलीग्रॅमच्या स्टँडर्डची किंमत 20-20 हजार रुपये आहे. तर बंधूंनो लक्षात घ्या, तुम्ही एक मॅन्युफॅक्चरर आहात, तुम्ही एक मॅच्युर्ड आहात, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एक स्टँडर्डसाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. म्हणजे तुमचं कॅरेजेनियनचं स्टँडर्ड असेल, होमोप्रासिनल स्टिरॉइडचं स्टँडर्ड असेल, तुमचं ह्युमिक ॲसिडचं स्टँडर्ड असेल, फुल्विक ॲसिडचं स्टँडर्ड असेल, अशा या सगळ्या स्टँडर्डसाठी व्हिटॅमिन ईचं स्टँडर्ड असेल, व्हिटॅमिन सीचं स्टँडर्ड असेल, व्हिटॅमिन बीचं स्टँडर्ड असेल, B3चं स्टँडर्ड असेल, या सगळ्या स्टँडर्डसाठी मित्रांनो खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. ही इन्व्हेस्टमेंट आपल्या सगळ्या मॅन्युफॅक्चरर लोकांसाठी आम्ही केलेली आहे आणि लाखो रुपये म्हणजे अगदी 7 ते 8 लाख रुपये आम्ही फक्त स्टँडर्डवरती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि 8 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट या स्टँडर्डवरती करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या सगळ्या मॅन्युफॅक्चरर लोकांना त्याचा फायदा व्हावा. कारण याचा फायदा आम्हाला स्वतःलाही होत आहे. आम्ही आमचे जे काही रॉ मटेरियल्स आहेत, आमचे फिनिश गुड्स आहेत, आमचे जे काही प्रोसेस आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही वेळोवेळी टेस्टिंग करत असतो. आमचे खूप सारे टेस्टिंग आमचे डोमेस्टिक कस्टमर्स असतील, आमचे महाराष्ट्राबाहेरचे कस्टमर्स असतील, आमचे एक्सपोर्टचे कस्टमर्स असतील, या सगळ्या कस्टमरला आमचा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स, कस्टमरला टेस्टिंग करून जे रिपोर्ट हवे असतात, या सगळ्यांसाठी आम्ही ऑलरेडी काम करत आहोत. आणि कोविडपासून आम्ही आनंद बायोकेम ही लॅब चालू केलेली आहे. म्हणून आमचा एक मोठा एक्सपिरियन्स प्लस आम्ही ॲग्रिकल्चरमधले असल्यामुळे तुम्हाला जे काय आम्ही सेवा देऊ ही सेवा अचूक आणि म्हणता तपेली असेल
आणि अगदी माफक दरात आहे, कारण आमचं वाक्यच आहे की योग्य दर, योग्य निदान आणि योग्य मार्गदर्शन म्हणजे आनंद बायोकेम रिसर्च अँड सेंटर प्रायव्हेट लिमिटेड सेंटर. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. चुकलं असेल तर क्षमा असावी. मी इथेच थांबतो. धन्यवाद माझ्या सगळ्या मॅन्युफॅक्चरर मित्रांनो, धन्यवाद.